हाय, नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना. झालं का नाही जेवण? चला आता आपल्याला पण मस्तपैकी जेवण करायचं. जेवण दाजींला बोलावते की तुमच्या नुसतं कामाचं याड आहे तुमच्या दाजींला. उलीस जीवाला आराम घ्यायचं नाही तर ही कर ती कर ती कर हाईच चालू. होय व, चला ना जेवायला. भाकर खायला चला. भाकर सारखं गोरा ढोरावानीच काय काम करत बसता व? मला आज जेवायचं नाही, मी आज कामच करीत राहणार रे. चला. नाही, मला आज कामच करायचं नुसतं. लय मनावर घेतलंय दाजींनी तुमच्या. ती बसून खात्यात म्हणतात ना, त्याच्यामुळं लयच मनावर ती घेतलं. म्हणते बैलाला कामाला लाव, बैलाला कामाला लाव, त्याच्यामुळं बैलच कामाला लागलाय. चला. काय त्यांना काय आहे, तुम्हाला त्रास होईल. चला लवकर. चला भाऊ बहिणीनं आज मस्तपैकी बेत बनवलाय जेवणाचा. काय काय चला दाखवते तुम्हाला काय आहे जेवणाचा बेत. चला की 2 घास खा. चला, लय नका खाऊ. बळच दाजींला जेवायला लावावं लागतं. लय काम भावा बहिणीनं, लय कामाचं याड नुसतं. कामाच्या माणसाला अजिबात बसू वाटत नाही. ज्या वेळेस आहे ना हमालीचं काम करत होतं ना, तवा सुद्धा जीवाचा कवा विचार नाही केला. अहो बायकोनी तरी कवर काळजी करावी सांगा बरं. कुणाची मग करावी? नवऱ्याची करावी का लेकरांची करावी? हा, कवर टेन्शन घ्यावं बायकोनी. बायको टेन्शन 8 दिवसाला 4 दिवसाला हाईच का नाही आजारी. कुणाचं पण टेन्शन घ्यावं. त्या बयाने तरी कुणाचं पण टेन्शन घ्यावं. जिथं बी काम करेल तिथं टेन्शन हाईच. हा, बाईच्या जातीला तरी सुखाने जीवन जगाय भेटतंय का सांगा? चला भाऊ बहिणीनं, जेवण मस्त आहे आजचं. जेवणाचा बेत जेवायचं आता आपल्याला मस्तपैकी. असं तुमच्या दाजीला बळत जेवायला आता न्यावं लागेल. नाही आलं तर मीच खाते तुमच्या दाजीच्या वाटेच. तसं तर मला बी लय चरायला लागतं या. येता का नाही? चला की जेवाय. एवढी माती उचलली. आता तेवढी माती उचलूच तर थांबायचं का जेवायचं? अव तुम्ही जेवला ना म्हणजे काम कराय अवसान येईल. गाडीत कसं पेट्रोल भरल्यावर गाडी पळती बांग बांग, तसं तुमचं होईल. चला, लय काळजी घ्यावी लागती. भाकरी खायची सुद्धा दाजींला तुमच्या ध्यान राहे ना. आणि पाणी खायचं सुद्धा भावा बहिणींना. बळच जेवायला लावावं लागतं या. आलो का मग बेत एकटीच बसवीन. बसा मग तसंच. आल्यात बळच आल्यात या. दाखवते तुमच्या दाजींचं काम कसं काय चाललंय ते तुम्हाला. आणि बेत तर आपल्याला खायचंच आहे. बेत तर दाखवणारच आहे आमच्या भावा बहिणींना काय आहे ती. बघा आता खड्डं खांदायचं चालल्यात या. काय व्हाय, तुमच्या दाजींच्या अंगात नाही राहिला अवसान, त्याच्यामुळे ती दगडीच लोटानाच झाली ती. चला ना, थोडस जेवण करा. काय मला आज नाही जेवायचं का? तुझं ऐकायचंच नाही. मला भूकच नाही. आता ग बाया, नावालाच झालं बाई ही मोठ. आता बघितलं का भावा बहिणींनो, म्हणजे ज्याचं करावं भलं ती म्हणताय माझंच खरं चांगल्यावानी जेवायचं म्हणते. मला जेवायचंच नाही. कोणाचा राग कोणावर? अहो मी कुणाचं गोड मारलं? तुम्हाला जेवायचं म्हणते त्याचं चुकी आहे का काय माझी? अरे पण मला एवढं मरस्तवर मला जेवायच्या पलीकडे काम केलं हमालीचं, तेव्हा कोणी नाही आला विचारायला. आता नका काय आहे ना, तुम्ही जेवायचं मी तुम्हाला जेवाय बोलावती या. आताच बरं मला लागली भूक. सकाळचा दिवस खा 4 घास खायला नाही ते तर मोकार लोक नाव ठेवते गेले. त्या लोकांचं काय करायचंय तुम्हाला? चला, खाऊन पिऊन माझ्यात राहायचं, टेन्शन नाही घ्यायचं. 4 दिन की जिंदगी हाय. चला तग देव. अहो चला ना. काय बाया नवरा आहे. आलो हाला ना सुद्धा जागे. आणि आमच्या काय बहिणी म्हणतात पूनम ताई तुम्ही दाजीला इग्नोर करता. अहो कशाचं मी इग्नोर करते? इग्नोर तर तीच करतात मला. आता
कवाची काय पिरमानी जेवाय बोलावती या जब्याची काय जब्याची शालीवानी जेवाय बोलावती कवाची काय तरी जब्या काय हालना जागेवर आता काय करावं सांगा बरं. काय जेब्याचा फार जेब्या ज्या करून टाकला ह्या ज्या मोकार जी वाईट कमेंट करते त्या भावाने सुखाने 4 घास खाऊन देण्यात काय होईना काय करायचं मग आता. अव ती नाही तुमचा हात धरा येत मी धरला हात तरच तुम्ही घास नाही खायचा असं हाय ती मी हाय तुमच्या जवळ ती नाही तर चला 2 हात पायन चला पटकुनी भूक लागली माणसाला मस्त पैकी बेत बनवलाय चला भावा बहिणीनं उशीर न करता बेत एकच नंबर बनवलेला आहे. जेवण के झालं की नाही आमच्या भाऊ बहिणीचं तुमच्या पूनमताईला उशीर झालाय जेवायला आता. खाना खाणे काय खाना खाणी का खाणच नाही खाल्ला तसाच बनवून ठेवलाय नुसता खानाच खाऊ वाट नाही काय झालंय न काय नाही कोणाची नजर लागली का काय झालं वा का दिसतंय का हाय असंच बनवून ठेवलाय खाना आमचं बघूला हाय आम्ही काय बी करू भात टाकू नाही तर कालवण टाकू नाही तर डोक्यात घालून हिंडू आम्ही काय बी करू आम्ही घेतलंय हे आपल्या बहुल्यात भात केलाय भावा बहिणींनो आणि एकदम भारी असा भात केलेला आहे छान आणि कालवण काय सालना काय बनवलंय कोरड्यास आता पुरीला डबा देऊन एवढंच राहिले कोरड्यास बी दाखवती काय आहे ती कोरड्यास. चला जेवाय चला सगळ्यांनी पटापटा मस्तपैकी बेत हाय खाने को एक नंबर सा बेत. शेवग्याच्या शेंगाचं कालवण चला मस्तपैकी हाय शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि भात तर एकच नंबर लागत असतोय. हे काय भात तसाच हाय बनवलेला राहिलाय जेवणच नाही ना केलं तुमच्या दाजींनी पुरीला डबा दिला आणि मग जेवलोच नाही आपण जेवायचं आता मस्तपैकी. आणि एका ताटातच जेवणार आज मेन तुमचं दाजी. आलाव का व चला एका ताटातच घेऊ का जेवाय आपल्या 2 जणाला. शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि भात एक नंबर. छान हाय बाहेर बसलो असतो जेवायचं जरा इथे गरम होतं. बरोबर थांबा घेते वाढून घेते की जाऊ बाहेरच. एवढा तर बेत संपून टाकणार आपण 2 जण. त्याच्यावर एक भांड झाका कढईवर. चला हो का मस्त पैकी घेतलाय भात आणि शेवग्याच्या शेंगाचं कालवण. तर चला भावा बहिणीनं जेवायचंय आता आपल्याला आणि बाहेर जेवणार आहे आपण आता मस्त पैकी असं. तर सगळ्यांनी जेवायला चला सगळ्यांनी. तुमची पूनमताई बोलावती तुम्हाला जेवायला आणि तुमचे दाजी बोलावते जेवायला. या भावानं बहिणीनं जेवायला. अरे वा 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 दुपारचं पाणी जेवण सुटलंय आता तोंडाला. आपली झाली सुट्टी जरा मालकीन बाईने सुट्टी केली म्हणजे मी असं ना. तसं नाही काय मग काय झालं माहिती का ती लय मोठा एवढा दगड इथं आणि ती काय आता पार बी आणली सगळं आणलंय पण एकट्याने लोट करा की चालू करतो चालू. नाही तर घेऊन खाऊन सगळंच मग बसा. खाल्लं तरी काय नाही अडचण. अजून वाळून जाचाल मग तुमच्या वाट्याचं जर मी खाल्लं तर. एका भातन कालवण छान मग काय सांगत होता मी मोठा एवढा दगड आहेत ना ती काय लांब आपल्याला
लुटून लावायचं म्हणल्यावर जरा अवघडच. लोटणार नाहीत म्हणून जागेवर खडा करायचा आणि त्यात पुरून टाकायची. पाणी शितळा शिकायचं आधी. कुणी ध्यान केलं? मी तर इथंच आहे. तोच केले असं ध्यान. मी तर इथंच आहे की. पिलूने माझ्या पोरीने ध्यान केलं असन. पप्पा काय करत असन. हम्म, हा हम्म. पप्पाने जेवण केलं का नाही? मम्मीनं जेवण बनवून दिलं का नाही पप्पाला? आहे ना? शेवगे शेंग आणि भात. पोट भरून जेवा. लय पोटभर जेवलं काम नाही माझं. होतं झोपण. होतं काय नाही होत. एका ताटात मस्त मस्त जेवण चाललंय. शेवग्याचा आणा की आपल्याला लावायला. शेवगे झाडाचं देव आहे. हम्म. हा ना. हम्म. मग बी नाही. लाकूड. लाकूड आणायचं लाकूड. गावरान शेवग्याचं झाड मिळत असं घे नर्सरी. इथं कशाचं काय नाही. खाता एवढा हं? खा. काय बस मला हा लय खाल्लं मी. शेवगे शेंग लय भारी चौदा. हम्म. मीच खाऊ आहे मग आता. हम्म. खा. काय देऊ आणून? आता बाद झालं एवढंच खातो आता. पोटभर जेवा. काय टेन्शन घेऊ नका. नाही घेत आता. तुम्हाला बॉडी बिल्डर व्हायचं आहे लेकरांसाठी. लेकर आहे ती 2-3 लेकर आहेत सांभाळायची. पुरीच आहे ते तिन्ही बी. कळलं का? हिम्मत बांधून राहायचंय. स्ट्रॉंग राहायचंय. खावा. कुणाचं बी ऐकून झुरून झुरून नाही बसायचं. आपण खुश तर लेकरं खुश आणि लेकरं खुश तर आपण खुश. खरं आहे का नाही भाऊ बहिणींनो? एवढी चांगली भाऊ बहीण समजून सांगते तरी तुम्हाला कसं कळत नाही? हा ते बी खरं आहे बाबा बरं ना तुमचं. खाऊन पिऊन मजेत राहायचं. उलट आज 2 आयटम बनवलं तर उद्या 4 आयटम बनवायचं. कळलं का? आणि रोज सोन्याचा घास खायचा. सोन्याचा म्हणजे माणसाला सोनाराच्या दुकानातला तर त्यो नाही. ह्योच पण सोन्याचा घास. रोज वांग बटाट खातय माणूस.
म्हणताय ना ग बाबा लय पैसा आपलं उडवायला. लेकरा बाळांचं भविष्य घडवायचं या, लेकरा बाळांचं भविष्य घडवायचंय. जीवाचा विचार करत नाही. आणि हाय बी आपल्या इथं हीच वांगण बटाट. पण रोज तालुक्याच्या गावाला जाऊन सोन्याचा घास घेऊन यायचा आणि खायचा. कळलं का? तंदुरुस्त राहायचंय तुम्हाला, तंदुरुस्त बॉडी बिल्डर व्हायचंय. तुम्ही तर फार खारुटीवाणी करून घेतलं या हातपाय. जग दुनिया मला नावं ठेवायला लागले. तुम्हाला काय घालती का नाही खायला? तुझं बरोबर आहे रे, तुझं नाही काय चुकत. मग कोणाचं चुकतं या? अरे ह्या भावा बहिणीचं जे वाईट कमेंट करतात त्यांचं टेन्शन घेऊन घेऊन पार खारोटीवाणी झालं ना माझं शरीर. आणि ते मग बाकीचे बहीण भाऊ तुलाच नावं ठेवतात. पण ती मी म्हणताय मी. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय कुठल्याच लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही. खरं आहे का नाही भाऊ बहिणींनो? का कोणाचं टेन्शन घ्यायचं? कोण देतं का तुम्हाला आणून इथं? हम्म. हा होय भाऊ बहिणीनं देतात का? जी माणसं म्हणते ती का असं काय बी वाईट वाईट बोलतात ती भाकरी कालवून आणून घालतात का तुम्हाला? नाही बाबा काय नाही, आता मस्त जेवण झालंय. आणि त्यांचं टेन्शन आणि आमच्यावर काय म्हणतात फायरिंग. म्हणजे करून जायचा निकडा दाढीवाल्यालाच पकडायचा अशी गमत झाली. हा म्हणजे आमचं कशातच काय नाही ना, आम्हालाच आमच्याच माग लागा हात धुवून कशाला बी. बर आता नाही माग लागत. आता कळून चुकलं. काय कळून चुकलं? टेन्शन येडीव सकट काढ का स्वतः बी काढ ना तर दुसऱ्याला बी टेन्शन देऊन काढू द्याय ना तर. काय झालंय भावानं पण आपण टेन्शनमुळे हिडिओच काढिनात. जे का अजून तर हिडिओ बी नाही आपल्या आडिओ. हे टेन्शन डोकं नाव त्या ठेवतात. वाईट बोलणाऱ्यांना बोलवा, त्यांना म्हणाव काढा माझ्या आयडी तुम्ही हिडीव आणि तुम्ही कमवा नोटा. लय नोटा भेटते त्या, एवढ्या अशा नोटा भेटते त्या. शिंबोड नका माझ्या पुढं वरवडू, जा तिकडं जाऊन पुसा. काय बाया अरे. तुमचं दाज आहे तर हे. तिखट लागलं ना, चणचणीत झणझणीत असं कालवून झालेलं आहे. मग जरा पाणी येणार ना नाकात. मला सर्दी थोडीच झाली तेव्हा मला. बरं वाटलं, 4 घास खाल्लं जरा बरं वाटलं. बळच घातल्यात खायला, नाही तर खातच नव्हतं. नाही तर तसंच आपण संध्याकाळपर्यंत काम केलं असतं. फार खारुटीवाणी हातपाय करून घेतल्यात आणि काय ते अवतार काय ती पॅन्ट झाली. त्या मातीचं कामाला करत होतं ना त्याच्यामुळं झाली ती पॅन्ट व्हायना का. पण काय ते अवतार करून घेतलाय आणि काय तारा केली. तोंडात हाणाय कुणी राजी नाही बाई. अवघड हाय, लय अवघड हाय लय. बाबा त्या महिना होत आला दाढी सगळं करीना बाबा. आता काय बोलावं तुम्हाला आणि काय म्हणावं. आता माझ्याकडून काय चुकतंय का भाऊ बहिणीनं? मी पण तुम्ही बघितलंय महाग तुमच्या दाजीला दोडा किती सदर आणले तुम्हाला मी. चांगलं आणले 10-15 सदर आहेत. मग घालायचं कोणी आहे? मॅच आता घालायचं. माझा खरा रुबाब म्हणजे मी खऱ्या बोलते भाऊ बहिणींनो. आमच्या काय बहिणींना राग पण येईल, पुनम ताई दाजीला अशा वरडून बोलतात. पण काय करणार, दुसऱ्यामुळं स्वतःला घ्यायचा त्रास करून आणि आम्हाला बी द्यायचा असं चालवलंय तुमच्या दाजीने. मॅच घालाय पाहिजे सदर रोज एक बदला. नाही मीच घालते आता. तुम्ही बसा तसंच मीच घालते. घालतो बाबा आता रोज एक ड्रेस घाल. आता नाही घालायचं, आता काम करायचंय नंतर घाला. मला वाटलं आताच नाही घालायचं. आता नाही सांगितलं मी. उघड डोकं नका खायचं. झालं का जेवण? लय भांडणं. तुमच्या पुनमदार एक बारकं लेकरू असल्यामुळे सांभाळावं लागतंय दाजीला. ती एक लेकरू सांभाळायला बरं, पण ही असली कटकट नसावी डोक्याला सांभाळायला वळायला. त्याला बी काय पुण्यच मी म्हणतो दाजीने काहीतरी पहिल्या जन्मी केलं असेल की जे तुमच्या पुनमताईसारखी बायको मिळाली. पुण्याचं राहू दे आता. जावा तिथं खुर्ची बसा, आरामाच्या खुर्ची आणली, एवढी खुर्ची आणली आराम करायला आरामाची. जावा बसा जरा.
आराम करू का? हा खुर्ची मळत मला कपडे मळत नीट. हा नाही म्हणत खुर्ची. जावा बसा. भावानं बहिणीनं बसतो जरा थोडा आराम करतो आणि मग आपलं अयो आय आय आय. आता जरा आरामच वाटला गाड्या बरा जरा पाठान दुखत होतं. मी म्हणलं का दुखत आहे माझं पाठान ते खांद्यामुळे दुखत होतं ना दगडन तीन उचलल्यामुळे. मोठाली दगड 200 400 किलोचा दगड उचलल्यावर दुखल नाही तर काय राहील वय अंग. सांगा बरं भावा बहिणीनं तुम्ही. आणि माझं काय चुकतंय? मी लोकांचं टेन्शन घेऊ नका म्हणता, ही चुकतंय का माझं भावा बहिणीनं? तुम्हीच सांगा. आणि घरात दुसऱ्यासाठी आपल्या घरात भांडणं करून जमतंय का? दुसऱ्यांचं टेन्शन आपल्या घराच्या लेकरा बाळांवर आणि बायकोवर काढून जमतं का? सांगा मला, तुम्हीच उत्तर द्या भावा बहिणींनो. खरं आहे का हे खोटं? हा. आणि बायकोने मग काय होतं? काय बोलावंच लागल ना आपल्याला बी एवढं तेवढं. मग नवऱ्याला नाही बोलून कोण का शेजारची पाजारची लोक सांगा यायचे ती वय. हा. आता मी काहीच नाही बोलत भाऊ. अहो बोला तुम्ही, आम्ही म्हणत नाही तुम्ही तोंडाला पट्ट्या लावून बसा, पण टेन्शन घेऊ नका असं आमचं मत आहे. आणि स्वतः बी इडीव काढा आणि आम्हाला बी काढू द्या, आम्हाला जगू द्या. आम्हाला आनंदाने जगायचंय, सुखाने जगायचंय. आमच्या लेकरा बाळांना, होय भाऊ बहिणींनो, आपल्या लेकरा बाळांना सुखाने जगवायचंय, त्यांचं भविष्य घडवायचंय. कुणाच्या बी नादाला लागून नाही जीवन बरबाद करायचं. हा मौन व्रत केला बघा. काय नाही सुधारणा नाही तुमचं दाजी भाऊ बहिणीनं. किती बोला पूनम ताईने तुमच्या, काय नाही. अभी दाजी ने वो ऐसा बोर्ड रखा है इधर चुपचाप. ते शिंबोड नीचे आ रहा है ना, ऐसा शिंबोड येतोय ना खाली वो त्याच्यामुळे. बोटा पे आ गए हो, नहीं आ गया शिंबुडच नाही. लय काम पडलंय अजून तुमच्या दाजींला. ते काय ती दगडी ही काढायची ती तेवढी आणि प्लेनिंग मारून घ्यायचंय तिथं. प्लेनिंग लोकांसाठी टेन्शन घेऊन काय फायदा नसतो. मी बी तीच केलं या. लोकांसाठी टेन्शन घेतलंय आणि झुरत बसली या कवाबी. पहिल्यापासूनच सख्यापासून ती परक्यापर्यंत तीच केलं. पण काय नाही, आपल्याच जीवाला त्रास होतोय, आपणच झुरतोय, आपलंच दवाखान्याला पैसे जातात. लोकांसाठी टेन्शन घेतल्यावर काय नाही होत. त्यांचं काहीच जात नाही. त्यांच्या खिशातलं मनी नाही तर जात, आपल्या खिशातलं मनी जात. कळलं ना? हा हो हो काय म्हणा. बर बर बरोबर अवघड आहे. बरोबर मग आता काय म्हणू.